काल रात्री अंदाजे 2:30 वाजता आपलं चोपडा शहर पोलीस यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्याच्या स्टाफला गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं। गोपनीय माहिती अनुसार 5 से 6 लोक इथं परळ जिल्ह्यातून आलेले आहे आणि इथं दरोडा टाकण्याच्या योजना तयार करून इथं आले। असा गोपनीय माहिती आधारित एक स्विफ्ट डिझायर गाडी उभं होते आणि त्याच्यासोबत बाहेर 2 माणसं उभं होते। तर असं 7 लोकांना ताब्यात घेतलं आणि त्यांचं अंगजडती घेतल्यावर त्यांच्याकडनं 2 देशी कट्टे, 10 जिवंत काडतूस, 2 तलवार आणि इतर वस्तू मिळून आलेले आहे। सर्व मिळून 13,20,000 रुपयाचं मुद्देमाल त्यांच्याकडनं मिळून आलेलं आहे। आणि ही जे 7 आरोपींचं नाव आहे, एक आहे दिलीप सिंग पवार, हा राहणार आहे नांदेड। दुसरा आहे विक्रम बोरगे, हा संभाजीनगरचा आहे। तिसरा आहे अनिकेत सूर्यवंशी, हा नांदेड जिल्ह्याचा। अमनदीप सिंग राठोड, हा नांदेड जिल्ह्याचा। सद्दाम अमीन, नांदेड जिल्ह्याचा। अक्षय महाले, हा चोपडा जळगाव जिल्ह्याचा आणि जयेश महाजन, हा जळगाव जिल्ह्याचा आहे। अशा 7 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे दरोडा करण्याचे प्रयत्न असताना, योजना तयार करत असताना। आणि त्याच्यानंतर म्हणजे हे जे 2 आरोपी आहे, दिलीप सिंग पवार आणि अनिकेत सूर्यवंशी, हे सराईत गुन्हेगार आहे आणि आता त्यांच्यावरती नांदेडमध्ये एमपीडीएचं कारवाई झाले होते। आताच म्हणजे 1 महिन्यापूर्वी तो एमपीडीएच्या कारवाईमधून बाहेर पडलेला आहे। आणि जे संभाजीनगरचे एक आरोपी आहे विक्रम सिंग बोरगे, हा एका दरोडा गुन्ह्यामधला पाहिजे आरोपी आहे। त्यांना संभाजीनगरवाल्यांना कल्पना दिलेला आहे, त्यांनी या आरोपींना वर्ग करून घेतलं।